मला दिसत आहे की आपण सर्वजण हा जो महिना आहे खूप ख्रिस्ती लोकांसाठी एकदम एक्साइटिंग मंथ असतो. आणि काल आम्ही एका चर्चमध्ये गेलो एका ठिकाणी, तर तिथं पण अशी एक लिस्ट लागलेली होती कार्यक्रमांची, आणि त्याच्यामध्ये विशेष करून सिंगिंग कॉम्पिटिशन्स आणि वेगवेगळे कॉम्पिटिशन्स त्या ठिकाणी होते. आणि ते ऐकून बघून असं वाटलं की क्रिसमस मंथला सुरुवात झालेली आहे. लोकांचं लक्ष क्रिसमस मंथकडे आहे आणि अनेक वेगवेगळे कार्यक्रम चर्चेसमध्ये चालू आहेत. आपण ॲज अ बायबल चर्च आपण विचार करत आहोत की ते कसं पवित्र शास्त्र केंद्रित सर्व असावं. हा आपला दृष्टिकोन आहे. शास्त्राच्या बाहेर आपण जाऊ नये, हीच एक मनापासून इच्छा आहे. आणि आपण वारंवार पवित्र शास्त्राकडे येऊ. नक्कीच प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं या जगामध्ये विशेष उद्देशासाठी झालेलं आहे. आणि त्याकडे पाहत असताना पवित्र शास्त्र आधारित नेमकं काय आहे याकडं आपण पाहणं गरजेचं आहे. त्यानं आपण पाहत असतो की जो 25 तारीख आहे ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो, आणि अनेक ठिकाणी त्याच्याविषयी संदेश आपण ऐकतो. नक्कीच आपण पण आपल्या मंडळीमध्ये 25 तारखेला तो संदेश ऐकणार आहोत प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवाचा, आणि त्याचं येणं का आवश्यक होतं, ते का झालेलं आहे इकडं. पण तत्पूर्वी आता आपलं इफिस्करास पत्र संपलेलं आहे मागील आठवड्यामध्ये, आणि आपल्याकडे आता हा मंथ आहे. ओके, तर या मंथ मध्ये आपण लुक शुवर्तमान जे आहे त्या लुक शुवर्तमानामध्ये दुसऱ्या अध्यायाकडे जाण्या अगोदर काही घडामोडी घडलेल्या आहेत. म्हणजे अध्याय 1 आणि अध्याय 2च्या काही गोष्टी ज्या आहेत तिथं आपण जाणार आहोत आणि समजून घेणार आहोत की नक्की येशू ख्रिस्त जन्मण्या अगोदर लूक ज्यावेळेस सुरुवात करतो ती सुरुवात कशी आहे, यासाठी की ज्यावेळेस आपण पुढे आता हळूहळू जाऊ आपल्याला ते समजण्यास अधिक मदत होईल आणि प्रभुदेव आपल्याला सहायता करेल. तर लुकाचं शुभवर्तमान याचा जो पहिला अध्याय आहे आणि आपण 1 ते 4 वचन वाचलेली आहेत. आणि त्या 1 ते 4 वचनामध्ये फार स्पेसिफिकली काही गोष्टी त्या ठिकाणी नमूद आहेत. तिथं मी तुम्हाला घेऊन जातो कारण त्या फार आवश्यक आहेत असं दिसत आहे. अनेक जण ही गोष्ट टाळतात किंवा ही 4 वचनं टाळतात, बाजूला सरतात आणि पुढे जातात. पण ही 4 वचनं फार मोठ्या गोष्टी रिव्हील करत आहे. काही पवित्र शास्त्र जे आपल्याकडे आलेलं आहे हे पवित्र शास्त्र किती ऑथॉरिटेटिव्ह आहे हे या ठिकाणी आपल्याला समजतं. आणि ह्या गोष्टींकडे मला तुम्हाला घेऊन जायचं आहे की जे आपण करत आहोत, ज्या गोष्टी संदर्भात आपण पुढे जात आहोत, हे किती पवित्र शास्त्र केंद्रित आहे याकडे मला तुम्हाला घेऊन जायचं आहे. तर लूक शुभवर्तमान पहिला अध्याय आणि त्याचं 1 ते 4 वचनं जी आपल्यासाठी वाचण्यात आलेली आहेत तिथं आपण परत एकदा जाऊया. ओके, सगळ्यांचं पवित्र शास्त्रात लक्ष आहे. बर, असं लिहिलेलं आहे, आम्हामध्ये ज्या गोष्टी संबंधाने पूर्ण खात्री झाली त्या आरंभापासून प्रत्यक्ष पाहणारे लोक व वचनाचे सेवक होते. त्यांनी आम्हा सांगून ठेवलेल्या वृत्तांत लिहून काढण्याचे काम बहुतांनी हाती घेतले आहे. यास्तव थियाफिल महाराज, मलाही वाटले की सर्व गोष्टींचा मुळापासून नीट शोध करून त्या आपल्याला अनुक्रमाने लिहाव्या. ओके, तर आता इथं आपल्याला ह्याची हिस्ट्री जी आहे ती थोडीशी कळत आहे की काय सांगण्यात आलेलं आहे. मी ती तुम्हाला घेऊन जातो. 4थं वचन, यासाठी की ज्या वचनाचे शिक्षण आपल्याला देण्यात आले आहे त्यांचा निश्चितपणा आपल्याला लक्षात यावा. तर ही जी वचनं आहे ती 4 वचनं ह्याच्यामध्ये एक सिमिलर गोष्ट आपल्याला आढळते. आणि सिमिलर गोष्ट प्रेषितांची कृती याचा पहिला अध्याय जो आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी किती सिमिलर आहेत ते पाहण्यासाठी तुम्हाला समजेल, तुम्हाला कळेल. पहा बरं, प्रेषितांची कृती याचा पहिला अध्याय, प्रेषितांची कृत्य याचा पहिला अध्याय आणि त्याचं वचन 1, 2 वाचू तिथे सगळ्यांसाठी मी पुन्हा. ओके, प्रेषितांची कृत्य याचा अध्याय 1 वचन 1 आणि 2. ठीक आहे, बघा इथे काय लिहिलं. हे थियाफिला, येशूने जे प्रेषित निवडले होते त्यास पवित्र आत्म्याच्या द्वारे आज्ञा सांगितल्यानंतर तो वर घेतला गेला. त्या दिवसापर्यंत त्याने जे जे कराव्यास व शिकण्यास आरंभिले त्या सर्वांविषयी मी पहिला ग्रंथ लिहिला आहे. ओके, मी काय केलेला आहे, पहिला ग्रंथ लिहिलेला आहे. आता पुढे बघा, मरण सोसल्यानंतरही त्याने त्यास पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहो असे दाखवले. 40 दिवस तो त्यास दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे.
तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यास आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर जे पित्याने वचन तुम्ही मजपासून ऐकले आहे त्याची वाट पहा. कारण तो योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला, तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. तर आता ही जी वचनं आहेत, ही 5 वचनं आणि पहिली जी आहेत ती 4 वचनं, ह्याच्यामध्ये सिमिलॅरिटी मध्ये ज्यावेळेस आपण पाहतो त्याच्यामध्ये एक सिमिलॅरिटी आहे आणि ते म्हणजे थियोफिल. हा जो थियोफिल महाराज आहे, लूक काय करत आहे, लूक थियोफिल महाराजाला उद्देशून हा ग्रंथ लिहित आहे. पहिला ग्रंथ जो आहे, पहिला ग्रंथ थियोफिल महाराजाला सांगण्यात आलेला आहे की थियोफिल महाराजा, मला तुला काही गोष्टी सांगायच्या. कोणत्या गोष्टी आहेत? मी काही अभ्यास केलेला आहे. आता हा थियोफिल महाराज जो आहे, लूक वर्तमान आणि प्रेषितांची कृत्ये कुणाला उद्देशून लिहिलेला आहे? थियोफिल महाराज, आणि एक वृत्तांत सांगितलेला आहे विथ लॉट्स ऑफ स्टडी. कोण आहे हा व्यक्ती जो लिहित आहे? हा आहे लूक. म्हणजे हे दोन्ही ग्रंथ जर कोणी लिहिलेले आहेत तर तो आहे लूक. एक आहे लूक वर्तमान, दुसरा आहे प्रेषितांची कृत्ये. हे दोन्ही ग्रंथ लेखक कोण आहे? तर लूक. लूक काय करत आहे? अभ्यासक असे म्हणतात की लूक वर्तमान लिहिण्या अगोदर ऑलरेडी मत्तय आणि मार्क हे बाहेर आलेले होते आणि हे बाहेरून मंडळांमध्ये वाचण्यात येत होते. लुकाने काय केलेलं आहे, लूक जो आहे हा प्रॉपर अजून स्टडी करत आहे आणि हा पुढे येत आहे. लूक मूळचा यहुदी नाहीये बरं का, लूक हा जंटाईल आहे, विदेशी आहे. आणि हे जे संपूर्णपणे शुभवर्तमान आहे, लुकाचं शुभवर्तमान, हे फार सिस्टमॅटिकली प्रभू येशू ख्रिस्त हा फक्त यहुद्यांसाठी नव्हे तर प्रभू येशू ख्रिस्त हा संपूर्ण मानव जातीसाठी आहे, हे काय करत आहे त्या ठिकाणी गवाही देत आहे. आणि फार सुंदर रीतीने लूक काय करत आहे हे पुढे आणत आहे. जसं प्रेषितांची कृत्ये आपल्याला विदेशांकडे कसं ट्रान्झिशन झालेलं आहे हे जसं सांगतं, तशाच प्रकारे लूक वर्तमान प्रभू येशू ख्रिस्त हा फक्त यहुद्यांसाठी नव्हे तर जगताचा तारणारा कसा आहे हे त्या ठिकाणी प्रदर्शित होत आहे. आणि हे फार इम्पॉर्टंट आहे बरं का, कारण लूक त्या मतप्रवाहामध्ये होता, जे मतप्रवाह त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात होते की येशू ख्रिस्त यहुद्यांसाठी आलेला मसाया आहे. आणि ही जी वार्ता आहे ही मोठ्या प्रमाणात काय करत होती, प्रदर्शित करण्यात होती. त्यावेळेस लूक काय करत आहे, त्याची सुरुवातच 1 ते 4 या परिच्छेदामध्ये तो ख्रिस्त त्याच्या येण्याचे असलेले महत्व हे तो सुव्यवस्थितपणे सुशिक्षणाने प्रदर्शित करत आहे, वर्णन करत आहे. आणि हा जो परिच्छेद आहे, हा परिच्छेद ख्रिस्ताच्या सेवेसंबंधी अनेक जे महत्वपूर्ण मुद्दे आहेत ते अधोरेखित करतात. अनेक मुद्दे, हे 4च वचन आहेत जी येणाऱ्या दिवसामध्ये, येणाऱ्या लिखाणामध्ये तो जे काही मांडणार आहे ते अधोरेखित करतात. आणि म्हणून हा जो परिच्छेद आहे आणि हा त्याचा जो सारांश आहे हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. कारण तो काय म्हणतो बघा, त्याच्या वचनामध्ये तो असं म्हणतो, आम्हामध्ये ज्या गोष्टी संबंधाने पूर्ण खात्री झाली आहे त्या आरंभापासून प्रत्यक्ष पाहणारे लोक व वचनाचे सेवक होते. साधे सुधे लोक नाही म्हणतो तो, ते कोण आहेत? ते खुद्द वचनाचे सेवक होते आणि आम्ही त्या गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि त्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. आता लूक जो व्यक्ती आहे याला प्रोव्हाइड कोणी केलंय इन्फॉर्मेशन, ओके, याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड कोणी केलंय, ह्याला कोणी सांगण्यात आलेलं आहे? तर सर्वात इम्पॉर्टंट आहे की लूक जो आहे तो अध्ययन करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आला, तो मेला, तो पुनरुत्थित झाला आणि त्याचं स्वर्गारोहण झालं, तो गेलेला आहे. त्याच्यानंतर मार्कानं पहिलं शुभवर्तमान लिहिलं, मग मत्तयानं लिहिलं, अजून योहानानं शुभवर्तमान लिहिलं नव्हतं आणि त्याच्यामध्ये आता लूक शुभवर्तमान लिहित आहे. त्याच्या माग जो बॅकग्राऊंड आहे, तुम्हाला अनेकदा असं वाटेल की लुकाची काही वचनं आहेत किंवा लुकाचे काही संदर्भ आहेत ते मार्क शुभवर्तमानाशी खूप मिळते जुळते. का बरं? कारण अनेकदा लूक ज्यावेळेस लिहित आहे संदर्भ मार्काचे त्याने घेतलेले तुम्हाला आढळतील. आणि मग काही अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी मार्क नोट डाऊन नाही करत किंवा मत्तय लोक त्या ठिकाणी मार्क नाही करत, पण लूक त्या ठिकाणी मार्क करतो. लूक काही गोष्टी फार प्रशस्तपणे मांडतो, कारण जे त्याला इन्फॉर्मेशन मिळालेली आहे ती इन्फॉर्मेशनच्या आधारे लूक ते लिहित आहे. आणि आपल्याला हे कळतं की प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख म्हणजे लिखाण आहे त्याला जे गाईड करणारे आहेत हे साधे सुधे लोक नाहीत, तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणारे आणि ते अनुभव करणारे म्हणजे येशू बरोबर राहणारे. आणि ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट रोल पावलाचा फार मोठा आहे.
कारण पॉला सांगती लूक 2 वर्ष कैसराच्या जेलमध्ये होता. ओके, आणि हे खुद्द पॉल नोट डाऊन करतो. म्हणजे ह्याच्यामध्ये जो सहभाग आहे या शुभवर्तमानामध्ये, या शुभवर्तमानामध्ये असणारा सहभाग, प्रेषित, त्याचा अनुभव घेतलेले लोक, काही लोक म्हणजे अच्छा या ठिकाणी हेरोदाच्या बायकोचं नाव तुम्हाला फक्त लुकामध्ये दिसतं, इतर ठिकाणी दिसत नाही. का बरं? कारण तुम्हाला आढळेल की खूप साऱ्या गोष्टी आहेत जे लूक काय करत आहे, स्वतः अनुभवत आहे, लोकांसमोर जाऊन बोलत आहे, आणि बोलून काय करत आहे, माहिती जमा करत आहे. आणि तो थियोफिलसला जी माहिती प्रोव्हाइड करत आहे ती साधी सुधी नाहीये. तो कोण आहे? तो महाराज, त्याच्याकडे ऑथॉरिटी आहे. आणि ज्या कालखंडामध्ये लिहिण्यात आलेलं आहे, येशू ख्रिस्ताच्या शिकवणीकडं फार वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्यात येत होतं. मत्तय, मार्क ही शुभवर्तमान आलेली आहेत, लूक आता लिहित आहे. पण लिहित असताना थियोफिलला तो असं म्हणतो, सर्व गोष्टींचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यानंतर. आणि म्हणून तो सुरुवातच करत आहे, पहा मी कोण आहे, तर तो म्हणतो आम्हामध्ये ज्या गोष्टी संबंधाने पूर्ण खात्री झाली. म्हणजे आम्ही आता काय केलेलं, पूर्ण खात्री केलेली आहे. जे आता मला तुला सांगायचं आहे त्याच्याविषयी मी काय केले, पूर्ण खात्री केलेली आहे. त्या आरंभापासून प्रत्यक्ष पाहणारे लोक व वचनाचे सेवक होते. ते साधे सुधे लोक नाहीत. ते कोण आहेत? प्रत्यक्ष पाहणारे वचनाचे सेवक. आता तुम्ही बघा प्रेषितांची कृत्य याचा पहिला अध्याय 1 आणि 2, त्याच्यामध्ये तो म्हणत आहे कोण त्याच्या बरोबर होते? सगळे प्रेषित लोक त्याच्या बरोबर होते. पहा आपण आता वाचलेला पुन्हा प्रेषितांच्या कृत्यात जाऊया, पहिला अध्याय 1 आणि 2. बघा तो काय म्हणतो, हे थियोफिल महाराज, हे थियोफिला, येशूने जे प्रेषित निवडले होते त्यास पवित्र आत्म्याच्या द्वारे आज्ञा सांगितल्यानंतर तो वर घेतला गेला. आणि तो हे नमूद करत आहे की ते साधे सुधे लोक नाहीत, पवित्र आत्म्यानं प्रेरित झालेले ते लोक आहेत. म्हणजे मी हे जे लूक सुवर्तमान लिहित आहे हे असंच लिहित नाहीये, तर आत्म्यानं प्रेरित झालेल्या लोकांकडून ही माहिती मी घेतलेली आहे आणि मग ते लिहित आहे. आणि मग बघा पहिले तिमाथी याचा 2, 3 अध्याय वचन 15, 16, 17 की प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे. काय होतं त्यानं, की प्रत्येक देवाचा सेवक पूर्ण व्हावं, चांगल्या कामासाठी सज्ज व्हावं. हे कसं होतं? कारण त्यांना हे प्रेरित करण्यात आलं. पवित्र आत्म्यानं प्रेरित झालेल्या लोकांनी हे प्रगट केलं आणि लोकांना काय केलं, ते नमूद केलं, लिहिलं. ओके, ते फार इम्पॉर्टंट आहे की प्रेषित, ओके पेत्र म्हटला बस रे इथं, आणि पेत्र म्हटलं लिही मी सांगतो ते, असं नाही. किंवा पॉल म्हटला लिही हे सांगत आहे, असं नाहीये. हा काय करत आहे, हे जे पवित्र आत्म्यानं प्रेरित झालेले लोक आहेत यांच्या संवेद तो बसला, त्यांच्याकडून त्यांनी ती माहिती गोळा केली आणि ती माहिती त्याने लिहून घेतली आणि आता तो कळवत आहे थियोफिलला आणि मग संपूर्ण जे विश्वासणारे लोक आहेत की त्यांना की नेमकं घडलेलं काय, झालेलं काय. कारण मी तुम्हाला सांगतो की आपण ज्यावेळेस दुसऱ्या अध्यायात जाऊ येणाऱ्या संडेज मध्ये, तुम्हाला कळेल की अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी इतर कुठलंही शुभवर्तमान नोट नाही करत, फक्त लूक करतो. कारण का, त्याला हे अनुभव केलेल्या लोकांकडे जाऊन त्यानं हे ऐकलेलं आहे, हे त्यानं पाहिलेलं आहे, ज्या लोकांनी पाहिलेलं आहे त्यांच्याकडून त्यानं ऐकून ते नमूद केलेलं आहे. आणि म्हणून तो म्हणतो बघा की आम्हामध्ये ज्या गोष्टींसंबंधाने पूर्ण खात्री झाली त्या आरंभापासून प्रत्यक्ष पाहणारे लोक. ओके, म्हणजे आरंभापासून प्रत्यक्ष पाहणारे लोक. आता कुठून जर आपण विचार केला, आरंभापासून सुरुवात कुठून आहे माहिती याची? हा कुठून करतो पहिल्या अध्यायाची सुरुवात? तुम्हाला काय वाटतं कुठून करतो पहिल्या अध्यायाची सुरुवात? न बघता सांगा कुठून करतो पहिल्या अध्यायाची सुरुवात? तो कोण सांगेल? हे संपल्यानंतर सुरुवात कुठून होते? आरंभापासून म्हणजे कुठून? योहान बाप्तिस्मा करणारा योहान, अलिशिबा. ओके, इथून सुरुवात करत होतो. तो म्हणतो की काय नेमकं मला सांगू दे तुम्हाला, सुरुवात कुठे? येशूचा जन्म नाही, तो कुठे जात आहे? बाप्तिस्मा करणारा योहान, म्हणजे इथून जात आहे तो. म्हणजे तुम्हाला मला हे सांगायचं आहे की किती डीप त्याचा स्टडी आहे या बाबतीत, त्यानं किती प्रॉपरली मांडलेलं आहे हे की येशू ख्रिस्ताचा जन्म हे प्रगट करणं किंवा येशू ख्रिस्ताच्या जन्माकडे येणं, त्याच्या अगोदर जे फाउंडेशन आहे ते किती इम्पॉर्टंट आहे. ते फाउंडेशन नेमकं काय आहे हे तो फार सिस्टमॅटिकली कळवत आहे. आणि म्हणून लूक शुभवर्तमान फार अभ्यासपूर्वक लिहिण्यात आलेलं शुभवर्तमान आहे. आणि मग आपल्याला कळतं बघा, त्या आरंभापासून प्रत्यक्ष पाहणारे लोक वचनाचे सेवक होते, ज्यांनी ते पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. हे कोण होते? वचनाचे सेवक, असं तो म्हणत आहे. आता पुढे काय म्हटलं बघा, त्यांनी आम्हा सांगून ठेवलेला वृत्तांत लिहून काढण्याचे काम
बहुतांनी हाती घेतले. आता या बहुतांना म्हणजे तुम्हाला दिसतं मत्तई आहे, मार्क आहे, बहुतांनी हाती घेतलं का? तो म्हणतो मत्तयानं पण घेतलं, मार्कानं पण घेतलेलं आहे, बहुतांनी हाती घेतलं. पण यास्तव थियोफिल महाराज मलाही वाटले की सर्व गोष्टींचा मुळापासून नीट शोध करून त्या आपणाला अनुक्रमाने लिहावा. काय करावं? मुळापासून शोध करायला पाहिजे, असं वरवर नाही. एकदम तुम्हाला जर मला सांगायचं आहे तर एकदम मुळापासून सांगायला पाहिजे. अनेकदा जेव्हा कधी आम्ही वचनाचं शिक्षण द्यायला जातो तर मागच्या वेळेस मी तुम्हाला उदाहरण दिलं की आम्ही काय करत असतो, आम्ही चाचपडणी करतात. शिक्षक काय करतात? त्याला चाचपडणी करतात की बाबा जर आमच्या विद्यार्थ्यांना यथायोग्य रीतीनं वचनाचं शिक्षण द्यायचंय किंवा एखादा विषय त्यांना समजावून सांगायचा आहे तर वर सांगणं आणि मुळापासून सांगणं याच्यामध्ये फरक असतो. मुळापासून सांगितल्यावर काय होतं की तुमचे रूट्स काय होतात? एकदम पक्के होतात. यासाठी की ज्यावेळेस तुम्ही पुढे सांगायला जाता, जेव्हा तुम्ही पुढचं शिक्षण देता त्यावेळेस ते कसं होतं? एकदम त्यांना लक्षात राहणारं असतं. आणि म्हणून आपण आपली सुरुवात बघा कशी करते. आपण आपली पण सुरुवात एकदम मुळापासून करताय. जर आपल्याला येशू ख्रिस्ताचा जन्म समजून घ्यायचा आहे, येशू ख्रिस्ताच्या जन्माचं चित्र आपल्याला समजून घ्यायचं आहे, यासाठी की तो पृथ्वीवर का आला हे जर यथायोग्यरीतीने कळायला पाहिजे तर आपल्याला मूळ समजायला पाहिजे. आणि म्हणून हा पण काय करतो, मला असं वाटलं की मी ते अनुक्रमानं सांगावं, सिस्टमॅटिकली तुम्हाला यावं, मी सिस्टमॅटिकली मी तुम्हाला सांगावं. आणि म्हणून तो काय करतो, यास्तव थियोफिल महाराज मलाही वाटले की सर्व गोष्टींचा मुळापासून नीट शोध करून त्या आपल्याला अनुक्रमाने लिहाव्या. ओके, मुळापासून शोध करून लिहाव्या म्हणजे काय? मूळ कुठं आहे? तर तो सांगत आहे की पहा, ज्या ज्या भविष्यवाण्या त्याच्याविषयी लिहिण्यात आलेल्या होत्या. कुठल्या भविष्यवाण्या? लेट्स चेक इट. यशयाचा ग्रंथ याचा 7वा अध्याय. ओके, यशयाचा ग्रंथ याचा 7वा अध्याय आणि वचन 14. यशया 7 वचन 14. ओके, मी वाचतो. यास्तव प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे, पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र पसवेल व त्याचे नाव इमॅन्युअल, आमच्या सनिध देव असे ठेवण्यात येईल. म्हणजे ही जी भविष्यवाणी होती ही याजमध्ये कशी पूर्ण झालेली आहे हे ते प्रगट होत आहे. हा काय करत आहे? तो म्हणतो की मी नीट अभ्यास केलेला आहे, मी नीट अभ्यास केला, मी भविष्यवाण्यांकडे नीट पाहिलं आणि अनुभवलं की नाही, आता मला काय करायचं आहे, आता हे लिहिणं फार गरजेचं आहे. मिखा याचा 5वा अध्याय 2रं वचन कुणाला मिळालं तर वाचा. मला तुम्हाला हे सांगायचं की जी गोष्ट प्रभू येशू संदर्भात घडण्यात आलेली आहे ती सिस्टमॅटिकली, ओके, सिस्टमॅटिकली हा सांगत आहे. सांगत असताना तो काय करतो, ज्या भविष्यवाण्या होत्या त्या कशा पूर्ण झालेल्या आहेत येशू ख्रिस्तामध्ये. लूक वर्तमान 24वा अध्याय 44व वचन, तिथं पण आपण बघितलं, तिथं जे जे भविष्यवाणी म्हणतो कुणाविषयी लिहितात, माझ्याविषयी जे जे लिहिण्यात आलेलं होतं ते पूर्ण होणं गरजेचं आहे असं खुद्द येशू म्हणतो. म्हणून लूक काय करत आहे, लूक थियोफिलला लिहित असताना ज्या ज्या जुन्या करारातील भविष्यवाण्या आहेत सिस्टमॅटिकली नीट अभ्यास करून मी तुझ्याकडे येत आहे, असं हवेत नाही येत आहे. मला तुम्हाला सांगायचं येशू जन्मला बरं का, थियोफिलला लक्षात ठेव येशू जन्मलेला आहे आणि त्याच्यावर तुझा विश्वास नाही, तो फार सिस्टमॅटिकली येतो. मंडळी, ज्या पवित्र शास्त्रावर आपण विश्वास ठेवतो हे काही साधं सुद्धा पवित्र शास्त्र नाहीये. सिस्टमॅटिकली वचनांचा अभ्यास करून, भविष्यवाण्यांचा अभ्यास करून ते लिहिण्यात आलेलं आहे. जे लूक वर्तमान तुम्ही आणि वाचत असतो ज्याच्यामध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्माचा बहुतांश वृत्तांत आहे, ते कसं सिस्टमॅटिकली आहे. तो येत असताना त्याच्या मरणाविषयी केलेलं भाकीत कसं आहे, हे सगळं फार इम्पॉर्टंट आहे. आपण उगाच ते असं घेऊन वाचन करून हे लिहिलेलं आहे आम्हाला माहित आहे असं नाहीये. हा लिहित असताना साध्या सुध्या व्यक्तीला लिहित नाहीये, हा थियोफिल आहे, महाराज आहे, त्याला उद्देशून लिहित आहे. त्याला अशी तशी वरवरची बातमी तो देत नाही. तो म्हणतो मी नीट अभ्यास करून तुम्हाला हे वृत्त सांगत आहे, एकदम नीट अभ्यास केलेला आहे. प्रियांनो, आपलं पवित्र शास्त्र म्हणतो ना आपण की वन ऑफ द रिचेस्ट बुक, रिचेस्ट इन द सेन्स ऑफ इन एव्हरी अँगल, ज्याच्यामध्ये हिस्ट्री एकदम सिस्टमॅटिकली दाबून भरलेली आहे. जर आपण हिस्ट्री खोदू लागलो तर हा थियोफिल आपल्याला भेटेल, आपल्याला लूक भेटेल आणि केलेला नीट अभ्यास भेटेल. असलेली सर्व अभिवचनं, असलेली सर्व वचनं ख्रिस्ता संदर्भात ती सर्व तुम्हाला जुन्या करारात आढळतील आणि त्यांनी बरोबर समतोल साधून ही वचनं आपल्या समोर आणलेली आपल्याला
आढळतात. आणि म्हणून आपल्याला दिसतं की भविष्यवाणी कशी काय पूर्ण झालेली आहे. लूक उल्लेख करतो की आपल्यासोबत घडलेल्या गोष्टी म्हणजे मसीहाबद्दल, ख्रिस्ताबद्दल जुन्या करारातील भविष्यवाणी पूर्णतः ख्रिस्ताचं येणं, देवाची सार्वकालिक योजना, तारण म्हणजे काय एकदम सिस्टमॅटिकली त्या ठिकाणी आपल्याला आढळतं. मग आपण पुढे जातो, या वचनामध्ये पुन्हा पाहतो की प्रत्यक्षदर्शी पण काही लोक आहेत. लुकाची सुवार्ता जी आहे किंवा लूक जे नमूद करत आहे ते प्रत्यक्षदर्शी लोकांनी त्याला सांगितलेलं आहे. आणि हे कसं आपल्याला दिसतं तर योहानाचं पहिलं पत्र, याचा पहिला अध्याय आणि वचन 1 ते 3 आपण जर बघितलं, पहिलं पत्र पहिला अध्याय आणि वचन 1 ते 3 यामध्ये आपल्याला दिसतं बघा, सेम आपल्याला शब्द आढळतात जे लुकाचे शब्द आहेत. तो म्हणतो जे प्रारंभापासून होतं. ओके, आणि आपण इथं वाचलं आपल्याला समजतं की सर्व गोष्टी संबंधाने पूर्ण खात्री झाली आहे. त्या आरंभापासून प्रत्यक्ष पाहणारे लोक वचनाचे सेवक होते. योहान जो आहे शुभवर्तमान लिहिणारा, योहान जो आहे पत्र लिहिणारा, योहान जो आहे प्रगटीकरण लिहिणारा, हा योहान कोण? ज्यानं प्रत्यक्ष येशूला पाहिलं, जो येशूच्या सहवासामध्ये होता. सेम शब्द वापरतो. तो काय म्हणतो बघा, जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, जे आम्ही निहाळले व स्वहस्ते चाचपले, त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो. लुकाला कोणी सांगितलेलं आहे? तो म्हणतो ज्यांनी ज्यांनी अनुभव केला, जे जे प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर होते त्या त्या लोकांसंदर्भात तो बोलत आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट व्यक्ती कोण? प्रेषितांची कृत्ये याचा 24वा अध्याय, प्रेषितांची कृत्ये याचा 24वा अध्याय आणि वचन 26 आणि 27. 26 आणि 27. आणखी आपणास पौलाकडून द्रव्य मिळेल अशी आशाही त्याने धरली. यास्तव त्याला पुन्हा बोलवून आणून तो त्याच्याबरोबर संभाषण करीत असे. पुढे 2 वर्ष फेलिक्सच्या जागेवर पुर्क्य फेस्त हा आला. तेव्हा यहुद्याची मर्जी संपादनाच्या इच्छेने फेलिक्स पौलाच्या कैदेतच कैदेतच ठेवून गेला. हा फेलिक्स जो आहे, पॉल 2 वर्ष या ठिकाणी आहे. कोण आहे हा? या ठिकाणी लूक जो आहे 2 वर्ष पौला बरोबर कैदेत आहे. आणि आपल्याला दिसतं ज्यावेळेस आपण करिंथरास पहिलं पत्र 11वा अध्याय आणि 13व वचन वाचतो, त्यावेळेस पॉल फार स्पेसिफिकली म्हणतो की मला ही जी वार्ता आहे किंवा ही जी गोष्ट आहे कुणाकडून कळलेली आहे? तो म्हणतो मला ख्रिस्तानं प्रगटीकरणाद्वारे कळवलेलं आहे. तो म्हणतो की ज्या वेळेस प्रभूनं मला प्रगटीकरण केलं, मी येरुशलेमेत गेलो नाही, मी 3 वर्ष अरबस्थानात गेलो आणि खुद्द मला प्रभूनं त्याची सुवार्ता सांगितली. आणि हे फार इम्पॉर्टंट आहे की 2 वर्ष लूक त्या पौला बरोबर आहे, गोष्टी ऐकून घेत आहे, समजून घेत आहे, येशू ख्रिस्ताचं जीवन काय हे समजून घेत आहे. ज्या वेळेस तो शुभवर्तमान लिहित आहे, या सर्व गोष्टींचं अध्ययन करून तो थियोफिलला म्हणत आहे की हे लोक साधे सुधे नाहीयेत. आणि म्हणून योहान त्याच्या पत्रामध्ये हे नमूद करतो, आम्ही कोण आहोत? आम्ही हे आहोत ज्यांनी प्रारंभापासून ऐकलं, जे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं, जे आम्ही निहाळलं. पाहणं आणि निहाळणं याच्यामध्ये फरक आहे बरं का. निहाळणं म्हणजे काय बरं? निहाळणं म्हणजे काय असतं? पाहणं म्हणजे जस्ट पाहिलं. आता काय निहाळणं म्हणजे काळजीपूर्वक, अरे ह्याचे डोळे कसे आहेत, हा बोलतो कसा, हा राहतो कसा, हा वागतो कसा, हा बोलते काय, करते काय, असं काय आहे का, निहाळत आहे पूर्णपणे. फुल ऑब्झर्वेशन. आणि त्यांनी ह्या लोकांनी येशूचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे. साधू सुद्धा केले का? नाही. बघा, त्या जीवनाच्या शब्दावे स्वहस्ते चाचपले, म्हणजे जे जे आहे सगळं चाचपलं त्याला, त्याच्याविषयी बोलत आहे. ते जीवन प्रगट झाले, ते आम्ही पाहिले आहे व त्याची आम्ही साक्ष देतो. ते सार्वकालिक जीवन पित्याजवळ होते व आम्हास प्रगट झाले, हे तुम्हास कळवतो. जे आम्ही पाहिले व ऐकले आहे ते तुम्हासाठी तुम्हाही यासाठी कळवतो की तुम्हीही आम्हा बरोबर भागी व्हावी. आपली भागी पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच बरोबर आहे. म्हणजे हे आम्ही ऐकलं नाही, आम्ही फक्त ऐकलंच नाही तर आम्ही चाचपलेलं आहे, आम्ही पाहिलंच नाही तर आम्ही निहाळलेलं आहे. ही जी वार्ता आहे, जे शुभवर्तमान तुम्ही आणि मी लुकाचं पाहत आहोत,
लूक बिलकुल ती गोष्ट पुन्हा आठवण करून देत आहे की मला हे जे सांगण्यात आलेलं आहे हे साधेसुधे लोक नाही आहेत. हे कोण लोक आहेत? ज्यांनी येशूला पाहिलंच नाही तर निहाळलंच नाही तर त्याला चाचपलं, हे ते लोक आहेत. आणि म्हणून हे इम्पॉर्टंट आहे पुढे जात असताना की तो काय करत आहे, प्रत्यक्षदर्शी जे लोक आहेत त्यांच्याकडून तो ऐकत आहे. दुसरे पेत्र याचा पहिला अध्याय आणि 16 वचन. ओके, दुसरे पेत्र याचा पहिला अध्याय आणि 16 वचन त्याच्यामध्ये लिहिलंय बघा. कारण चातुर्याने कल्पिलेल्या कथास अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पराक्रम व आगमन या संबंधाने तुम्हास कळवले नाही, तर आम्ही त्याचे महत्व प्रत्यक्ष पाहणारे होतो. कोण म्हणत आहे? पेत्र. तो म्हणत आम्ही काल्पिक गोष्टींनी नाही बनवलं. ओके, काल्पिक गोष्टी म्हणजे आहे, तुम्हाला माहित आहे का, असं अशी घटना घडलेली आणि त्याच्यामध्ये अजून काहीतरी तेल मीठ पीठ घालून तुम्हाला सांगण्यात येत आहे. नाही, सिस्टमॅटिकली पेत्र पण पुन्हा एकदा आठवण करून देतो, आम्ही असे लोक नाहीये. तो म्हणतो कारण चातुर्याने कल्पिलेल्या कथास अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पराक्रम आगमन या संबंधाने तुम्हाला कळवले असं नाही. कधी कधी बघा काही लोक असतात जे येऊन बोलत असतात, काहीतरी फेकत असतात आणि आपण पाहत असतो हो असं काहीतरी असेल आणि आपण विचार करतो का काही असतं असं नाही. पेत्र पुन्हा एकदा आठवण करून देतो, म्हणतो आम्ही उगाच काल्पिक काही गोष्टी ऐकून काहीतरी चातुर्यानं तुम्हाला सांगत आहे असं बिलकुल नाही. त्यानं हे फार इम्पॉर्टंट आहे. तुमचं आणि माझं पवित्र शास्त्र यथायोग्य ट्रू सत्य देवाचं वचन हे सांगणारे कोण आहेत? पुन्हा एकदा सांगण्यात येतं कोण आहे ते लोक? आम्ही चाचपलेलं आहे, आम्ही पाहिलेलं आहे, आम्ही अनुभव केलेले साधे सुधे लोक नाही आहोत असं तो सांगत आहे. कारण लूक त्याला दुजोरा देत आहे. त्यामुळे योहान म्हणत आहे की हो आम्ही तेच आहोत, पेत्र म्हणत आहे की आम्ही तेच आहोत. कोण आहोत? सॉलिड व्यक्तिमत्व. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सॉलिड व्यक्तिमत्व, आणि हे फार महत्वाचा रोल प्ले करतात. तुम्हाला माहित आहे, जर असं नसेल आणि जर फक्त चातुर्य असेल, ओके, चातुर्यानं सांगणारे लोक असतात काय काय, तर चातुर्यानं किंवा तुमच्या शब्दांच्या ठेवण अनेक लोक आहेत जगामध्ये. जर आपण बघितलं तर आपण पाहतो काही लोक असतात जे फार बोलायला शार्प असतात, त्यांच्या बोलण्यामध्ये गोडवा असतो, त्यांच्या बोलण्यामध्ये वाक्यांचं चातुर्य भरलेलं असतं आणि त्यानं ते बोलू लागतात आणि काही लोक मंत्रमुग्ध होतात. हा किती सुंदर ह्याची वाणी आहे, मला खूप आवडते. तुम्हाला माहित आहे प्रभूचं वचन या लोकांसंदर्भात काय म्हणतं? जर समजा असं कोण वाक्चातुर्याने बोलणारे लोक आहेत तर याचा परिणाम नक्की सुवार्तेवर काय होतं बघा, किती डिफरंट आहे याच्यामध्ये. बघा आपण वाचूया करिंथकरास पहिलं पत्र, करिंथकरास पहिलं पत्र आणि याचा दुसरा अध्याय आणि पहिलं वचन. दुसरा अध्याय आणि पहिलं वचन तो म्हणतो बघा, बंधुजन हो, मी तुम्हाकडे आलो तो वक्तृत्वाच्या व ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचे तुम्हास गुज सांगत आलो असे नाही. कोण सांगत आहे? हे पॉल म्हणतो. पॉल म्हणतो मी काही येऊन असं माझं वक्तृत्व तुमच्या समोर येऊन मांडावं म्हणून आलो नाहीये, मी किती चांगला बोलतो सांगत आहे म्हणून आलो असं नाहीये. पुन्हा म्हणतो बघा, कारण येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खेळलेला येशू ख्रिस्त याशिवाय तुम्हामध्ये दुसरे काही जमेस धरू नये असा मी निश्चय केला. कारण मी येऊन वाक्चातुर्याने तुम्हाला काही सांगावं अशी माझी इच्छाच नव्हती. तो म्हणतो कारण मी वाक्चातुर्याने सांगायला आलो तर वाक्चातुर्याने काय होतं? वाक्चातुर्याने ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ होतो. आणि त्यामुळे म्हणतो तुम्हाला मी कशामुळे आलेलो आहे? मी वक्तृत्वाच्या व ज्ञानाच्या श्रेष्ठतेनं देवाचं गुज तुमच्याकडे सांगायला आलो? नाही, मी जे अनुभवलेलं आहे, जे मी ऐकलेलं आहे, ज्या सामर्थ्यानं मी भरलेलो आहे त्या सामर्थ्यानं मी तुमच्याकडे आलेलो आहे. आणि ही गोष्ट या ठिकाणी नमूद करत आहे. कारण वाक्चातुर्यानं जे महत्व आहे ख्रिस्ताचं तेच संपून जातं. त्यामुळे बघा आता काय काय झालेलं आहे. लूकची सुरुवात करत आहे, पहिला अध्याय आणि वचन पहिलं 1 आणि 2 त्याच्यामध्ये म्हणतो, हे थियाफिला, आम्ही ज्यावेळेस इथं आलेलो आहे मी जे तुला सांगत आहे ते असंच सांगत नाहीये. ज्यांनी मला हे सांगितलेलं आहे ते साधे सुधे लोक नव्हते. ते कोण होते?
तर योहान म्हणतो आम्ही पाहिलं, आम्ही निहाळलं, आम्ही चाचपलं, आम्ही अनुभव केला, असा तो होता. पेत्र म्हणतो की तुम्हाला काय वाटतं, आम्ही काल्पनिक गोष्टी तुम्हाला सांगतो? बोलतो नाही, आम्ही त्याला पाहिलेलं आहे आणि आम्ही त्या समवेत राहिलेलो आहोत. आम्ही या सर्व गोष्टींचा अनुभव केलेला आहे आणि मग आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. पेत्र म्हणतो आम्ही वाक्चातुर्यानं तुमच्याकडे आलो नाहीये, चातुर्यानं आम्ही तुम्हाला सांगत नाहीये. तो म्हणतो हे ट्रू आहे, कारण चातुर्य ज्या ठिकाणी येतं त्याचं मूळ येण्याच हरवून जातं. आणि मी तुम्हाला एकदम स्पष्ट शब्दात एक गोष्ट सांगतो बरं का प्रियानो, येणाऱ्या या डिसेंबर महिन्यामध्ये आपण ज्यावेळेस हा ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करत आहोत, तुम्हाला अनेक लोक वेगवेगळ्या रीतीने विचारतील की क्या 25 दिसंबर को ही प्रभु जन्मा था? तुम्हारा येशू मसीह जन्मा था क्या? येशू ख्रिस्त 25 तारखेला जन्मलेला होता, डिसेंबरला जन्मलेला, आणि तो कुठे जन्मलेला आणि तो कसा होता? अरे काय झालेलं त्यावेळेस? आणि मग तुम्ही म्हणाल की हो यार, मला संधी मिळालेली आहे, आता मी ह्याला प्रॉपरली सांगतो, बरोबर बाटलीत उतरवतो त्याला, असा एकदम छान एक्सप्लेन करतो आता ह्याला, एकदम ह्याला बरोबर सुवार्थ मला सांगायचे. मी तुम्हाला सांगतो, आपली बुद्धी, आपलं ज्ञान हे सांगायला जाऊ नका, खूप इम्पॉर्टंट आहे. अनेकदा आपण काय करतो, आपण आपली बुद्धी, आपले विचार आणि आपली इमोशन्स आपण आणतो, नाही ना रे, सुनना ऐसा नहीं होता है ना वगैरे, हे करायला जाऊ नका तुम्ही. देयर इज ओनली वन वे, व्हाय क्राइस्ट केम इनटू दिस वर्ल्ड. ख्रिस्त या जगात का आला? ख्रिस्त या जगात येण्याचं एकमेव कारण की तुम्ही आणि मी सक्षम नव्हतो स्वतःला वाचवायला. आपण सर्वजण देवाच्या क्रोधाखाली असणारे लोक, प्रभूनं येऊन तारलं, कृपेद्वारे तारण आहे. ही जी वार्ता आहे ती समजणं आणि ती समजून इतरांना सांगणं. जर तुम्हीच हे एक्सेप्ट नाही केलं किंवा तुम्हालाच हे जर समजलं नाही, तुम्ही इतरांना सांगू शकणार नाही. प्रभू आमचा प्रीतीनं भरलेला आहे, हो ऍब्सोल्युटली प्रीतीनं भरलेला आहे, पण त्याचबरोबर हे समजणं गरजेचं आहे की प्रभू जसा प्रीतीनं भरलेला आहे तसाच तो पाप विषय क्रोधानं भरलेला आहे. आणि त्यामुळे थियाफिलाला ज्यावेळेस तो सुरुवात करतो, तो म्हणतो अजिबात हे समजू नको की आता मी तुला ना वक्तृत्वानं सांगतो. तो म्हणतो नाही, मी ह्याचा खूप काळजीपूर्वक अभ्यास केलेला आहे की हा मसाया कोण आहे, का आलेला आहे. तुला मला सांगायचं थियाफिला की हा फक्त यहुद्यांसाठी नव्हे, हा संपूर्ण मानव जातीसाठी एक संदेश घेऊन आलेला आहे. कोणता संदेश? तारणाचा संदेश. आणि तो तारणाचा संदेश घेऊन आलेला आहे. तो तारणाचा संदेश हा आहे की मनुष्य हा पापमध्ये आहे, त्याला तारणाऱ्याची गरज आहे. मनुष्य स्वतःला वाचवू शकत नाही. आणि मी तुम्हाला प्रियानं सांगतो, अजिबात कुणाचे पाय पकडू नका बरं. ऐक ना, येशू ख्रिस्ताचं ऐक रे, चांगलं नाही. जर प्रभूनं त्याचबरोबर कृपा केली तर शक्य आहे. तुमचं काम काय? मी दरवेळेस सांगत असतो, तुमचं काम आहे फक्त सांगा आणि बाजूला व्हा. बाकीचं रेस्ट कोण आहे? तारण करणारा देव आहे. बिकॉज वी आर नॉट देअर. कोण त्याचं तारण करेल, कोण त्याचा उद्धार करेल? खुद्द देव. तुमचं आणि माझं काम काय की त्याला सांगणं की प्रभू तुझवर कृपा करो, तुझ्यावर कृपा झाली तर तुझं तारण होईल. ख्रिस्ती विश्वास कोणाचं तारण करत बसत नाही बरं का. ख्रिस्ती विश्वास म्हणजे जागल्या सांग. तुम्हाला आणि मला फक्त घोषणा करायची, फक्त सांगायचं आहे, ती ख्रिस्ती लोकांचं पाचारण आहे. त्याच्याकडे आपला जो दृष्टिकोन आहे तो असणं आवश्यक आहे. आणि मग आपल्याला दिसतं की बिलकुल हीच गोष्ट लूक सांगत आहे की जे मी ऐकलं ते मी तुला आता एकदम सिस्टमॅटिकली सांगतो. थियाफिलाचं काही मन परिवर्तन वगैरे व्हावं असं काही आहे का? नाही, कारण थियाफिलानं ऑलरेडी शिक्षण ऐकलेलं आहे. कारण आपण 4थं वचन वाचल्यावर तुम्हाला समजेल बघा. लूक ऋषुवर्तमान 1 अध्याय 4थं वचन बघा बरं. याच्याविषयी इतिहासकार असं म्हणतात, यासाठी की ज्या वचनाचे शिक्षण आपल्याला देण्यात आले आहे त्याचा निश्चितपणा आपल्या लक्षात यावा. आणि असं म्हणण्यात येते की थियाफिलाला शिक्षण कोणी दिलेलं होतं माहितीये का? पॉल. त्याच्याविषयी बोलण्यात येते की थियाफिल कोणाच्या संगतीत शिकलेला होता? पॉल. आणि तो म्हणतो की जे शिक्षण तुम्ही घेतलेलं आहे त्याचा निश्चितपणा तुम्हाला यावा, म्हणून मी काय करतोय, ओव्हरऑल एक अभ्यास करतोय आणि तुम्हाला सांगत आहे सिस्टमॅटिकली. आपण हे समजून घ्यायला पाहिजे की जिथं वाक्चातुर्य येईल
तिथे ख्रिस्ताचा जो मूळ संदेश आहे, ठीक आहे, मूळ संदेश आहे ना, तो व्यर्थ होईल. म्हणून पॉल म्हणतो वाक्चातुर्याने ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ होईल. त्यामुळे आपण विश्वासणारे म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे जेव्हा आपण प्रभूच्या जन्मोत्सवाकडे जात आहे. लूक काय करत आहे याच्यामध्ये? लूक तारणाच्या इतिहासाचं सुव्यवस्थित वर्णन करत आहे, एकदम सुव्यवस्थित, काळजीपूर्वक अभ्यास करून थियोफिलाला तो सांगत आहे. लुकाने सुव्यवस्थितपणे ख्रिस्ताचे जीवन त्यानं मांडलं, ज्यामुळे ख्रिस्त केवळ इस्रायलाचाच नव्हे तर संपूर्ण मानव जातीचा तारणारा कसा आहे हे तो प्रगट करत आहे. आणि मग आपल्याला दिसतं की मानव जात कशी पापामध्ये आलेली आहे. उत्पत्तीचा ग्रंथ 3 अध्याय 15 वचन आदमाद्वारे. पण आपण खाली येत असताना आपल्याला कळतं की तो फक्त यहुद्यांचा नव्हे तर संपूर्ण मानव जातीसाठी आलेला तारणारा मसाया होता. आणि लुकाचं हे संपूर्ण पुस्तक त्याकडे घेऊन जातं. आपण ज्यावेळेस आता पुढे जाऊ ना, आपल्याला हे कळेल सिस्टमॅटिकली की कसा तो मग योहान बाप्तिस्मा करणाऱ्याकडे जातो आणि तो योहान बाप्तिस्मा करणाऱ्याकडून कसा त्या ठिकाणी जे मेंढपाळ रानात राहून आपले कळप राखीत होते तिथपर्यंत येतो. आणि तिथपर्यंत येऊन जी वार्ता आहे ना, तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मलेला आहे, तो ख्रिस्त येशू आहे, ही जी वार्ता आहे ही कशी काय त्या ठिकाणी फुलफिल होते. लूक प्रारंभापासून फार फोकस्ड आहे, कारण अनेक ठिकाणी कोणता प्रसार गेलेला आहे? प्रसार हा आहे की येशू हा यहुद्यांचा आहे. आणि लूक फार फर्म करतो की नाही, ही बिलॉंग्स टू जंटाइल्स टू, परराष्ट्रीयांमधून पण तारण आहे. आणि म्हणून गलतीकरास पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 4 आणि 5. गलतीकरास पत्र 4था अध्याय आणि वचन 4 आणि 5 बघा, इथं पुन्हा एकदा आपल्याला दिसतं. परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले. तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन असा जन्मला. यात उद्देश होता की जे नियमशास्त्राधीन होते त्यास त्याने खंडणी देऊन सोडवावे आणि आपल्या दत्तक पुत्राचा हक्क मिळावा. परंतु तुम्ही पुत्र आहात, यास्तव देवाने आबा बापाशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठवले. यावरून तुम्ही आतापासून दास नाहीत, पुत्र आहात, आणि पुत्र आहात तर देवाद्वारे वारिसी आहात. तर म्हणजे फक्त यहुद्यांसाठीच नाही, तर आता जंटाइल्स विदेशांसाठी पण तारण ओपन झालेलं आहे. हे शुभवर्तमान जे आहे, हे शुभवर्तमान तुमच्या आणि माझ्यासाठी फार जवळच आहे बरं का. कारण मत्ते आणि मार्क ही क्लॅरिटी देत नव्हते. ही क्लॅरिटी काय होती की यहुद्यांमध्ये कसं काय तारण आलं. मत्ते सांगत होते की यहुद्यांनो हे तुमच्यासाठी आहे, लक्ष ठेवा, लक्ष घ्या, लक्ष घ्या. मार्क पण बिलकुल ती गोष्ट सांगतो. लूक येतो अभ्यास करून म्हणतो की नाही, हे इथपर्यंतच नाही, अजून बाहेर तुम्ही विचार करा. आणि म्हणून बहुतांश वचन तुम्हाला मत्तेयाची आणि मार्काची लुकामध्ये आढळतात, कारण त्यांना अध्ययन केलेलं आहे. आणि तो सांगत आहे. आपण ज्यावेळेस पुढे जाऊ आपल्याला अधिक सुंदर रीतीनं आपल्याला ही गोष्ट दिसेल. लूक पुन्हा एकदा थियोफिलसला आणि इतर वाचकांना सत्तेची खात्री पटवण्यासाठी सुवार्थ अधिक प्रभावी कशी आहे ती तो सांगत आहे. या 4 वचनांमध्येच हे सगळं समाविष्ट आहे बरं का. जेव्हा तो सुरुवात करतो, तो जेव्हा सांगत आहे आम्हामध्ये या गोष्टींसंबंधाने पूर्ण खात्री झाली की आता मी जे तुला सांगणार आहे, त्या प्रारंभापासून प्रत्यक्ष पाहणारे लोक वचनाचे सेवक होते. त्यांनी आम्हा सांगून ठेवलेल्या वृत्तांत लिहून काढण्याचे काम बहुतांनी हाती घेतले. थियोफिला महाराजा, मलाही वाटले की या गोष्टी मुळापासून नीट शोध करून ते आपल्याला अनुक्रमाने लिहाव्या. माझी इच्छा आहे की तू या समजून घे. थियोफिला, सिस्टमॅटिकली मी तुला सांगत आहे, कारण ह्याच्यामध्ये ख्रिस्ती विश्वास आहे. आपण पुढे जात असताना आणि शिकत असताना या लुकाचं जे शुभवर्तमान आहे, सार्वभौम देवाचं जे तारण आहे, ते त्याने इथे नमूद केलेलं आहे. म्हणून अध्याय 1 आणि 2 आपण येणाऱ्या 2 आठवड्या 3 आठवड्यामध्ये हे घेणार आहोत. पण हे फार इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी की तो तारणारा प्रभू येशू ख्रिस्त जो आलेला आहे, तो अजिबात काही वरवरच आपण सांगावं लोकांना, हो आमचा जन्मलेला होता येशू ख्रिस्त. आपण त्याचं महत्व जे पवित्र शास्त्रामध्ये नमूद आहे त्याला घट्ट पकडावं आणि म्हणावं की हो, आमचा प्रभू आलेला आहे. आणि हे लिखित स्वरूपात आहे. कसं लिखित स्वरूपात आहे? कारण जुना करार त्याच्या भविष्यवाण्या येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण झाल्या. अहो, त्या काळच्या लोकांनी काय केलं की हो हे पूर्ण झालेलं आहे, तर आम्ही सिस्टमॅटिकली अभ्यास करून पाहतो. आणि त्याच्यामध्ये लूक होता
जिसको पढ़ा लिखा बोलते हैं, जिसको इंटेलेक्चुअल बोलते हैं, तो म्हणत आहे की नाही, मी ह्याचा काळजीपूर्वक अभ्यास करतो आणि अशा व्यक्तीला सांगतो जो स्वतः इंटेलेक्च्युअली स्ट्रॉंग आहे, ज्यानं स्वतः याच्यामध्ये शिक्षण घेतलेलं आहे, त्याला मी कळवतो आणि त्याला कळवून मी आठवण करून देतो की तू स्वतः हे शिक्षण घेतलेलं आहेस, त्याच्यावर तू ठाम राहा. आपण जो विश्वास ठेवत आहे हा साधा सुद्धा विश्वास नाहीये. हा विश्वास अंधविश्वास नाहीये. हा विश्वास काही असं कोणीतरी तुम्हाला मला कळवलं आणि आपण विश्वास ठेवला असंही नाहीये. आपण ज्या गोष्टी विश्वास ठेवतो त्याची चाचपडणी झालेली आहे, त्याला पूर्णपणे चाचपलेलं आहे. ज्या लोकांनी हे पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे, निहाळलेलं आहे, चाचपडलेलं आहे, त्यांनी हा वृत्तांत सांगितलेला आहे. आणि मग पढ़ा लिखा आदमी क्या करत आहे, तो लिहित आहे आणि ते तुमच्या आणि माझ्यासमोर आणत आहे. गावंढळ कोण नाहीये बरं का. लुकाविषयी असं म्हणतात की त्या काळचा एक प्रतिष्ठित वैद्य होता तो, म्हणजे डॉक्टर. हा, आपण म्हणतो ना, आता समजा आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तिथे जर MBBS आहे, त्याच्यामध्ये जर MD आहे, आपण हा डॉक्टर चांगला आहे बघा, ह्याचा ऐका, कारण हा योग्य तुम्हाला मार्गदर्शन करेल, कारण त्याच्यावर तुमचा विश्वास आहे. ज्या लोकांनी हे लिहिलेलं आहे, तुम्हाला असं कधी वाटायला नको की काय वचन आहे, कोणी लिहिलं, आमच्या आईवडिलांनी आम्हाला म्हटलं म्हणून आम्ही विश्वास ठेवतो. बिलकुल नाही. हे एवढं स्ट्रॉंग आहे की ह्याचा काळजीपूर्वक अभ्यास झालेला आहे. पाहिलेले, निहाळलेले, चाचपडलेले ते लोक होते. आणि म्हणून हा जो परिच्छेद आहे तो सुवार्तेच्या कथनाला, सुवार्तेला तो सुरुवात करतो. वाचकांना ख्रिस्ताचे जीवन, त्याच्या सेवेमध्ये असलेला विश्वासार्हता आणि त्याच्या दैवी योजनेची खात्री देतो. नेमकं काय आहे हे तो पुढे सांगत आहे. आणि मग ख्रिस्ताच्या येण्याला देवाच्या वचनाची पूर्तता, जगासाठी तारण करता म्हणून तो अधोरेखित करतो, की तो जगाचा तारणारा म्हणून अधोरेखित करतो. त्यानो हे मी तुम्हाला का सांगत आहे, कारण आता आपण दुसऱ्या अध्यायात जाऊ आणि मग पुन्हा पडताळून बघूया की नेमकं त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे. अध्याय 2 आणि त्यानंतर वचन 8. हे फार इम्पॉर्टंट आहे की का मी तुम्हाला हिस्ट्री सांगत आहे, का ह्याच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. अध्याय 2 वचन 8. त्याच प्रांतात मेंढपाळ रानात राहून रात्री आपले कळप राखीत होते, तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्या जवळ उभा राहिला. मी पुन्हा तुम्हाला आठवण करून देते, ही काल्पनिक गोष्ट नाहीये की ना, अरे मेंढपाळ रानात आपले मेंढर राखत आहेत, अचानक देवाचा दूत काहीतरी प्रकट झाला. हो, देवाचा दूत कसा काय असा प्रकट होतो, कोणी असं बोलू नये. कारण का, ज्यांनी पाहिलं, ज्यांनी निहाळलं, ज्यांनी चाचपडलं, त्या लोकांनी हे निश्चित केलेलं आहे. कुणाला निश्चित केलं? अहो जो लूक, जो वैद्य आहे. अहो कुणाला लिहित आहे? थियाफिल महाराजाला. कोण आहे हा? प्रतिष्ठित लोक. हा काही पोरखेळ नाहीये, ह्यानं ह्याला सांगितलं, ह्यानं ह्याला सांगितलं, असं नाहीये. हे फार सिस्टमॅटिकली आहे. क्रमवार पूर्वक मी तुला लिहित आहे, क्रमवार पूर्वक मी तुला सांगत आहे. ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत. तो काय म्हणतो बघा, तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला, प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले. ही साधारण गोष्ट नाहीये, सर्वसाधारण घडलेली गोष्ट नाहीये, अनन्य साधारण आहे. आपण म्हणतो ना, आजकाल बघा सवय लागली पॉडकास्ट घ्यायची. हो, मी तुला विचारतो काही प्रश्न, तुम्हाला विचार, आणि मग असा पॉडकास्ट चालतो. ह्यानं जाऊन पूर्ण माहिती घेतलेली आहे. हो, तू त्या ठिकाणी होतास, काय घडलेलं होतं त्यावेळेस, हो तू त्या ठिकाणी गेलेलास, त्या ठिकाणी काय गेलेलं, हो येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. अहो हा गप्प बसणारा व्यक्ती नाहीये, काळजीपूर्वक अभ्यास केलेला व्यक्ती आहे. आणि प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख, सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे. हे आपण अजिबात पवित्र आत्म्याच्या बाहेर काढू शकत नाही. हे सर्व जर कोणी केलंय, पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या लोकांनी हे नमूद करून सांगितले. ओके, तो काय म्हणतो बघा, तेव्हा देवदूत त्यास म्हणाला. पुन्हा सांगत आहे बरं का, ही गोष्ट अशीच लिहिण्यात आली नाही. देवदूत बोलत आहे, भिऊ नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ह्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला कळतं की पॉल नेमकं या ठिकाणी लूक नेमकं काय करत आहे. तो म्हणत आहे की जी वार्ता संपूर्ण सुवार्ता संपूर्ण लोकांना आनंददायी आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. पुन्हा या ठिकाणी अधोरेखित होत आहे. काय अधोरेखित होत आहे की तारण हे फक्त यहुद्यांसाठी नव्हे, तारण हे फक्त यहुद्यांसाठी नव्हे, या ठिकाणी एकदम मोठं होरायझन झालेलं आहे.
आणि मग त्या ठिकाणी सांगितले ती ही की तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. पुन्हा अंडरलाईन त्या ठिकाणी होते बघा, काय आहे? ओ येशू जन्मलेला आहे, नाही, ख्रिस्त प्रभू मसाया, मसीहाचा जन्म झालेला आहे. ही ती वार्ता आहे. मसाया कुणासाठी? जगाच्या तारणासाठी, जे जे त्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी. आणि ही या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता बघा, पान थोडस पलटी करा या ठिकाणी आणि या इथं पहिल्या अध्यायामध्ये. आणि पहिल्या अध्यायात आल्यावर तुम्ही 39 पासून जर वचन बघितली, 39 पासून, ओके 39, ओके, तुम्हाला त्याचं हेडिंग काय दिसतं? मरिया अलिशिबाला भेटते, बरोबर आहे. मरिया काय करते? अलिशिबाला भेटते. तुम्हाला मला हे सांगायचंय पुन्हा एकदा की लूक हे इतर कोणच नोट नाही करत. लूक टोटली जाऊन या लोकांसमवेत 1 to 1 बोललेलं आहे. आणि तुम्हाला काय दिसतं बघा या ठिकाणी, त्याच दिवसात मरिया त्वरा करून डोंगराळ प्रदेशातील यहुद्याच्या एका नगरात निघून गेली. त्याच काळात बघा, हे किती इम्पॉर्टंट आहे. तो किती बारीक गोष्टी नोट डाऊन करत आहे त्याच्या जन्माच्या रिलेटेड, ज्या इतर कोणच करत आहे. तो काय म्हणतो बघा, आणि जखराच्या घरात जाऊन त्याने अलिशिबेला अभिवादन केले. तेव्हा असे झाले की अलिशिबेने मरियेचे अभिवादन ऐकताच बालकाने तिच्या उदरात उडी मारली. अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. किती सिस्टमॅटिक. ही बाळ उदरात उडी मारतं याचा अर्थ त्यानं कुणाकुणाला जण भेटलेला आहे, कुणाकुणाकडून त्यानं माहिती जमा केलेली आहे आणि ती माहिती तो नमूद करत आहे. ही किती इम्पॉर्टंट आहे येणाऱ्या जनरेशन साठी, आपल्यासाठी, हे नेमकं घडलेलं कसं आहे. आणि मग आपण ज्यावेळेस लोक ह्याच्यावर थिसिस लिहितात, ओके, ह्याच्यावर पुस्तकं लिहितात, तर तुम्हाला कळेल की हे किती इम्पॉर्टंट आहे. आपलं बायबल जे आहे हे एवढंच आहे बरं का, ओके. आणि आपण म्हणतो की किती छोटं आपलं बायबल आहे, पण ह्याच्यावर जे टीका केलेले आहेत, टीका म्हणजे आपण काय म्हणतो, कॉमेंट्रीज. आणि आपण म्हटलं की जगातील ज्या कॉमेंट्रीज आहेत बायबलवरच्या, त्या जर आपण एकत्रित करू लागलो, मी तुम्हाला सांगतो की अनेक बिल्डिंग्स ज्या आहेत ना मुंबईतल्या, त्या भरून जातील, फुल टॉवर्स, जर जगातल्या कॉमेंट्रीज आपण एकत्र करू लागलो तर. कशावर लिहिलेलं आहे? बायबलवर. हे इतकं इम्पॉर्टंट आहे की जे अध्ययन आहे ते इतकं इम्पॉर्टंट आहे. प्रभूचा जन्म जो आहे, जो स्त्रीच्या गर्भातून झालेला आहे, तो काही साधारण गोष्ट नाहीये, अनन्य साधारण गोष्ट आहे. ज्या वेळेस आपण वचनाशी त्याची सांगड घालायला लागतो, आपल्याला त्या अद्भुत गोष्टींचं वर्णन होऊ लागतं की हे किती अद्भुत सत्य आहे. जुन्या काळातील किती भविष्यवाण्या यामध्ये पूर्ण झालेल्या आहेत. स्त्रीच्या गर्भात त्याचा जन्म होणं, गर्भातून त्याचा जन्म होणं, स्त्रीचा पुत्र होणं म्हणजे नेमकं काय? ज्यावेळेस आपण उत्पत्तीचा ग्रंथ 3 अध्याय 15 वचन वाचतो, जे अराउंड ख्रिस्ताच्या जन्मा अगोदर 4000 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. अप्रॉक्सिमेट 4000 इयर्स अगो. आणि मग आपल्याला काय कळतं त्या ठिकाणी? तिथे लिहिलेलं आहे तुझी संतती व तिची स्त्रीची संतती. आणि मग आपल्याला कळतं की अरे, पवित्र शास्त्र नवीन करारामध्ये वारंवार मनुष्याचा पुत्र म्हणतं, तर ह्या स्त्रीच्या संतती संदर्भात म्हणतं, जिला पुरुषाचा स्पर्श झाला नव्हता आणि तिच्या गर्भातून तो आलेला आहे. अरे, आता आम्हाला कळालं. त्यानं प्रत्येक भविष्यवाणी ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेली आपण पाहतो. म्हणून ज्या सुवार्तेवर आपला विश्वास आहे, ती सुवार्ता ही रिचेस्ट सुवार्ता आहे. ही काही सर्वसाधारण, अरे माझ्या पोटात दुखत आहे आणि इथं जावा, इकडे गोळी तुम्हाला मिळेल, ही आनंदाची वार्ता नाहीये. ही लिटरली मनुष्याच्या तारणाशी रिलेटेड आहे. जो मनुष्य नरकाच्या द्वारात होता, जो मनुष्य स्वतःला वाचवू शकत नव्हता, त्याला वाचवण्यासाठी देवानं त्याच्या एकुलत्या एका पुत्राला देह धारणा करून या पृथ्वीवर पाठवलं. आणि ही ती सुवार्ता आहे. त्या सुवार्तेवर आपला विश्वास आहे. आणि म्हणून हा येणारा संपूर्ण आठवडा आपण जर कुठं पाहायला पाहिजे, ते फक्त त्या सुवार्तेकडे पाहायला पाहिजे. की केपेबल नसताना, आपली योग्यता नसताना, तो प्रभू येशू ख्रिस्त मानव रूप धारण करतो, भविष्यवाण्या पूर्ण करतो आणि या पृथ्वीवर येतो.
आणि त्याच्या आनंदाचा प्रसंग आपण सेलिब्रेट करत आहोत. आणि हे सेलिब्रेशन आपल्यासाठी इम्पॉर्टंट असलं पाहिजे. ठीक आहे. म्हणून आता आपण समजा कोणतीही गोष्ट करतो, या ठिकाणी येऊन आता समजा आपले चर्च संपल्यानंतर एखादी स्पर्धा आहे आपली, आणि ती स्पर्धा आपण करत असणार, आपल्या डोक्यात काय असलं पाहिजे, व्हॉट वी आर सेलिब्रेटिंग. आपण काय सेलिब्रेट करत आहे. हो ठीक आहे, आम्ही गाणी गायला चाललोय, आम्ही कोणाची गाणी गात आहे, आम्ही हर्षोल्लास करत आहे, आम्ही कशाबद्दल करत आहे, हे जर मूळ आपल्याला माहित नसेल तर आपली दुर्दशा आहे. चला ओ ख्रिस्ताचा जन्म आहे, किती गुढी गुढी बाळ असतं ते, मग त्या बाळाला कडेवर घ्यायचं, ओ बाळा किती चांगलं आहे, आणि मग त्याचा लाड करायचा. असं नाहीये. तर तो कोण आहे, त्याच्या येण्याचा उद्देश काय, हे मुळापासून तुम्हाला आणि मला समजणं आवश्यक आहे. म्हणून आपण आपल्या डोक्यातून कधीच हे जाऊ देऊ नये, त्याचा उद्देश काय, त्याचं येणं कुणासाठी, त्याचं येणं का आहे, हे आपण कधीच विसरू नये. ठीक आहे. प्रार्थना करूया आपण. प्रभुदेव बापा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आम्ही ही जी 4 वचनं वाचली, या 4 वचनांमध्ये लूक जो आहे तो फार अद्भुत आणि सुंदर रीतीनं दे बापा हे घोषित करतो की जो प्रभू येणार आहे, ज्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगणार आहे, ती काही अशीच वरवर नसून अधोरेखित सत्य आहे, जिचा काळजीपूर्वक अभ्यास केलेला आहे आणि मग ती सांगण्यात आलेली आहे. प्रभुदेव बापा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो त्या सुवार्तेसाठी. या सुवार्तेवर विश्वास ठेवून यथायोग्य रीतीने देवा पुढे जाण्यासाठी तू आम्हाला मदत कर, आमची सहायता कर. प्रभू, हा संपूर्ण महिना आमचं लक्ष जर कुठल्या गोष्टीकडे असावं तर तो वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त जो आहे त्याकडे असावं, यासाठी तू आम्हाला सहायता कर. आम्ही देवापा तुला गौरव, मान, महिमा देतो. पुन्हा एकदा देवा तुझे आभार मानतो प्रभू येशू ख्रिस्तासाठी, ज्यानं आमच्यासाठी या पृथ्वीवर येऊन आपलं रक्त आणि आपलं शरीर बलिदान केलं. आमच्या क्रोधाची जागा त्याने घेतली. त्या वधस्तंभाची आठवण प्रभू आम्ही करतो. गौरव, मान, महिमा आम्ही तुला देतो. केलेली प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून प्रभू तू ऐक. आमेन.